पक्षश्रेष्ठींनी आमदार सुरेश धस यांना समज द्यावी असं म्हटलं आहे पंकजा मुंडे यांनी। मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात असा प्रश्न त्यांनी विचारलाय। फडणवीस आणि बावनकुळेंनी धस यांना समज द्यावी असं म्हटलंय पंकजा मुंडे यांनी। देशमुख हत्या प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी मी पहिल्यांदा केली असंही त्यांनी नमूद केलं। तर पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींना सुरेश धस यांना समज देण्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे। यानंतर आपण पाहूयात या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या 9 सेकंदात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस जिल्हा सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार। आज न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये आरोपींचे जबाब सादर केले जातील। तर पुन्हा एकदा आपण मगाच्याच बातमीकडे वळतोय। पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी असं म्हटलंय पंकजा मुंडे यांनी। मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतायत असा त्यांनी प्रश्न विचारलाय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षातल्या सुरेश धस यांच्याबद्दल अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांना समज द्यावी असं म्हटलंय। नक्की काय कारण आहे यामागे? नक्कीच सकाळ वृत्तपत्राला मुलाखत देताना कुठेतरी पक्षश्रेष्ठींनी धस यांना समज द्यावी अशा प्रकारचं विधान जे आहे ते पंकजा मुंडे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर कुठेतरी जे सुरेश धस हे वारंवार बोलून दाखवता आहेत, थेटपणे ते पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करताना देखील पाहायला मिळत आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विधिमंडळ आणि सभागृहा बाहेर सुरेश धस यांनी या घटनेवर बोलताना पंकजा मुंडे यांच्यावर वारंवार निशाणा साधल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळतं आणि एकूण दुसरीकडे पंकजा मुंडे यावर सध्याला तरी मौन बाळगताना दिसत आहेत। मात्र एकूणच या संदर्भात जेव्हा सुरेश धस पंकजा मुंडे यांच्याशी या संदर्भात मुलाखत जेव्हा झाली तेव्हा त्यांच्याकडनं कुठेतरी हे विधान आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। एकूण हे सगळा जो घटनाक्रम चालू झाला आणि त्यानंतर कुठेतरी वारंवार हा आरोप जो आहे तो पंकजा मुंडे यांच्यावर सुरेश धस लावत आहेत असा प्रकारचं विधान जे आहे त्या करताना बोलून दाखवताना दिसत आहे। आणि त्यामुळे एकूणच या संदर्भात नेमकं प्रसार माध्यमांमध्ये थेटपणे येत पंकजा मुंडे बोलतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। खरे, धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या अपडेटबद्दल। तर अशा पद्धतीने पंकजा मुंडे यांनी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की आपण सुरेश धस यांना समज द्यावी। देशमुख हत्या प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी आपणच पहिल्यांदा केली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि SIT चौकशीच्या मागणीचं पत्र आपण 11 डिसेंबरलाच दिलं होतं असं म्हटलंय। आणि या संदर्भामध्ये आता पक्षांतर्गत पातळीवरती कशा पद्धतीने चर्चा होते आणि काय नक्की असे प्रतिसाद येतात, पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांनी विनंती केलेली आहे की आपण या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि सुरेश धस यांना समज द्यावी। आपण भाजपच्या राष्ट्रीय नेते असून सुद्धा धस थेट आरोप कसे करतात असा त्यांचा मुद्दा आहे। देशमुखांच्या हत्येची SIT चौकशी व्हावी ही पहिली मागणी मी 11 डिसेंबरला पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती असं त्यांनी म्हटलंय। 12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास निघाले असता अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला। ते म्हणाले की आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या, आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी मागे फिरले। कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर दिलं पाहिजे असं म्हणून त्यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या कथित भेटीबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उभं केलंय। तसंच मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावरती थेट आरोप करत असल्यामुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी असं त्यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.